श्री स्वामी समर्थ. देशात नवतपाला सुरुवात. या व्हिडिओमध्ये पहा नवतपा म्हणजे काय आणि कशी काळजी घ्याल या नवतपामध्ये. देशात 25 मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे आणि 2 जूनपर्यंत उन्हाचा इशारा देण्यात आला आहे. सूर्य रोहिणी नक्षत्रात आल्यामुळे या 9 दिवसात पृथ्वी भट्टीसारखी तापणार आहे. रात्रीच्या वेळी देखील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागेल. या काळात मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नवतपा म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. 9 दिवसांचा अत्यंत उन्हाचा काळ म्हणजे नवतपा. सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या काळाला नवतपा म्हणतात. रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्य अधिक तापतो. 9 दिवसाच्या काळात पृथ्वीवर सूर्यकिरण अगदी सरळ पडतात. जमीन तव्यासारखी किंवा भट्टीसारखी तापते. या काळामध्ये लहान मुलांची योग्य काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर नवतपापासून मुलांचा बचाव कसा करायचा तेही बघूया आपण. नवतपामध्ये 9 दिवस तापमान संपूर्ण देशभरातलं वाढलेलं असतं. लहान मुलासोबतच वृद्धांची काळजी आपल्याला या काळात घ्यावी लागते. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळा. 9 दिवसांचा अत्यंत उन्हाचा हा काळ असतो. 25 मे ते 2 जूनपर्यंत अधिक ऊन असणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलांना बाहेर नेऊ नका. मुलांना सतत पाणी प्यायला द्या. पचण्यास हलकं अन्न द्या. सुती कपड्यांचा वापर करा. मुलांची खोली हवेशीर आणि थंड ठेवा. ताप, उलटी किंवा सर्दी खोकला झाल्यास डॉक्टरांकडे न्या. मुलांना नवतपा काळामध्ये काय देऊ नये? मुलांना चॉकलेट देऊ नये, कारण चॉकलेटमधील घटक शरीरातील उष्णता वाढवून थकवा निर्माण करतात. सॉफ्ट ड्रिंकमुळे डिहायड्रेशनची भीती असते. साखर, कॅफीन मुलांच्या शरीरातील पाणी वेगाने शोषून घेतात. अति थंड पाणी किंवा आईस्क्रीममुळे घशाला सूज येऊन इन्फेक्शन वाढते. पोषणशून्य आणि कॅलरीज हाय असलेल्या पदार्थांमधून पोषण मिळत नाही. त्यामुळे नवतपा काळामध्ये या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत. आपण जाणून घेतलं नवतपा म्हणजे काय, नवतपामध्ये आपण कोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.